पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला 6वा अध्याय चालू आहे। 6व्या अध्यायामध्ये आता 27वा श्लोक आहे। प्रशांत मनसं येनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम कल्मषम। बरोबर आहे ना? तर इथे त्यांनी म्हटलं आहे, आपण गेल्या वेळी पाहिलं त्याप्रमाणे, की चित्ताच्या स्थैर्याकरता अनेक प्रकार, अनेक युक्त्या, अनेक प्रकारांनी ध्यानयोगाचा विचार या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये मांडलाय। तो मांडताना वरती त्यांनी असं सांगितलंय की एका नियमाने चित्त बांधून ठेवावं, पण समजा त्या नियमामध्ये जर चित्त बांधून आणण्याची इच्छा करणार नाही आणि त्याला ते सोडावंसं वाटलं, त्या नियमापासून दूर जावंसं वाटलं, तर जाईल चित्त दूर। तर ते जर चित्त सोडून गेलं त्या स्थानाला, मोकलीलं चित्त असं वर्णन केले, तर त्या मोकलेल्या चित्ता म्हणाले पुन्हा त्या जागेवर आणून घालतो तो आमचा निग्रह नाही, जागेवर आणून घालतो तो नियमच घालतो। जो नियम आम्ही करतोय तो नियम, जसा आपण म्हणतो की एखादी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत किती वेळा सुरू केलं, योगाच्या क्लासला जायचं, जातो, एक महिनाभर जातो, क्लास सुटतो, मग पुन्हा 4-2 महिन्यांनी पुन्हा सुरू करतो। याचा अर्थ काय आहे? जेव्हा तो सुटतो त्यावेळी नियमापासून बाजूला जातो, पण तो नियमच त्या पुन्हा जागेवर आणून ठेवतो। तो पुन्हा म्हणतो नाही आता जाऊया, आता इतके महिने क्लास बुडला, आता पुन्हा सुरू करूया। असं सगळंच आहे। उपासना अशीच आहे। उपासना करताना जर खंड पडायला लागला तर पडतो खंड, आणि मग मनुष्य म्हणतो हो फार झालं, आता अलीकडे काही बरेच दिवसामध्ये पुन्हा सुरुवात झाली नाही, आता सुरुवात केली पाहिजे। म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा त्या विषयाकडे मनाने वळावं, हे पुन्हा ज्या नियमात त्या मनाला बांधलंय तो नियमच त्याला पुन्हा मूळ मार्गावर येण्याकरता प्रवृत्त करत असतो। म्हणून त्यांनी सांगितलं मग मोकलीले जेथ जेथ जाईल, म्हणजे मोकलीले मन किंवा चित्त, तेथून नियमोची घेऊ नये, तिथून नियमच जाणेल, ऐसेनी स्थैर्याची होईल सवय, आणि त्याच्यामुळे मनाला स्थिर करण्याची सवय आम्हाला कुणालाही, व्यक्तीला, साधकाला लागते। आता अशा प्रकारे प्रशांत मनसम येनम एनम या प्रकारच्या अभ्यासाने योगिनम सुखमुत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम कल्मषम। म्हणाले त्यांनी काय होतं की या प्रकारच्या अशा पद्धतीने आम्ही जर मनाला स्थिर करत गेलो तर एके दिवशी प्रशांत मनसम, मन जे आहे ते अत्यंत शांत होतं। मन त्या त्या वृत्तींच्या बरोबर धावणं टाकून देतं
आणि अत्यंत शांतपणाने आपल्या ठिकाणी वृत्तीरहित होऊन स्थिर होतो. म्हणून प्रशांत मनसम येन योगिनम सुख उत्तमम. हा जो योगी आहे तो काय प्राप्त करतो? अत्यंत उत्तम असं सुख प्राप्त करून घेतो. उपैती शांत रजसम म्हणाले, शांत रजसम रजोगुण चांचल्य चित्ताचं जे आहे ते आपोआप नष्ट होतं. आणि शांत रजसम ब्रह्मभूतम कल्मषम. आणि त्याच्या ठिकाणी घडतं काय तर तो अकल्मषम, ज्याच्या ठिकाणी पाप पुण्य निघून जातात, जो कल्मषरहित म्हणजे सर्वपासून दूर होतो, अकल्मषम पापपुण्यरहित झालेला असा जो योगी आहे, ज्याचं अंतःकरणातला रजोगुण चांचल्य निघून गेलेलं आहे, असा मनाने स्थिर झालेला आणि अशा स्थिर मनासहित जो अत्यंत शांततेचा अनुभव घेत आहे, या योग्याला मिळणारं जे सुख आहे ते उत्तम आहे, अनुपम सुख आहे, अमर्याद सुख आहे, असीम सुख आहे. पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचेनी मिळे, आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. आता कसं आहे, तया स्थैर्याचेनी मिळे. आता म्हणाले पाठी केतुलेनी एके वेळ. पहिल्यांदा उत्तर देऊन टाकले पाठी, त्यानंतर अजून सुद्धा मराठी भाषेमध्ये काही प्रांतांमधून पाठी शब्द वापरण्याची पद्धत आहे. मी त्याच्या पाठी आले, आता असं म्हणजे पाठीमागून त्यानंतर, नंतर करता पाठी शब्द कोल्हापूर वगैरे बाजूला विशेषत्वाने वापरला जातो. म्हणजे पाठी केतुलेनी एके वेळे. आता त्यानंतर काही काळानंतर केतुलेनी एके वेळे, एक केव्हा तरी अशी वेळी येते की त्यावेळी तया म्हणजे त्याचं मन जे आहे स्थैर्याचेनी मिळे, स्थैर्याला जाऊन प्राप्त होतं, मिळे जाऊन प्राप्त होतं. आत्मस्वरूपाजवळ येईल सहजे आणि ते मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी येऊन पोचतं. ते आत्मस्वरूपाला जाऊन मिळतं. म्हणजे त्यांना सांगायचं आहे, मागच्या श्लोकाशी ह्याचा संबंध आहे. मागच्या श्लोकामध्ये आम्ही जे साधन सांगितलं, इथे माऊली त्याचं स्पष्टीकरण देताना म्हणतात की बघा, असा अभ्यास करत राहावा लागतो. अभ्यास चालू असताना केव्हा तरी वेळ येते की चित्त स्थिर होत जातं. त्या प्रकाराने चित्त स्थिर झालं की मग हळूहळू रजोगुणाचा लोप होत जातो. माणसाच्या अंतःकरणात पापपुण्याविषयीच्या ज्या संकल्पना आहेत की हे कर्म पुण्यकर्म आहे म्हणून ते कर्म मी धावून धावून करीन, ते कर्म पापकर्म आहे, ते कसं माझ्याकडनं होणार नाही याचा मी सारखा विचार करत राहीन, खबरदारी घेईन. मग माझा व्यवसाय आहे, मग माझ्या व्यवसायात काही इकडे इकडे करावं लागतं, मग त्याचं मला पाप लागणार का, मग ते मला भोगावं लागणार का, या सगळ्या विचारांनी मनुष्य व्यग्र असतो. पापाकरता ते घडू नये म्हणूनही व्यग्र असतो आणि जे पुण्य आहे ते पुण्य आपल्याला अर्जित व्हावं म्हणूनही व्यग्र असतो. तर ते म्हणाले, योगी जो आहे तो पाप आणि पुण्य या दोघांचाही विचार करा. तो फक्त म्हणजे संबंध गीतेचं सार किंवा माऊलींचा आवडता विषय विहित कर्माचं आचरण. आपण पुष्कळ वेळ त्याच्यावरती पुष्कळ काळ घालवलेला आहे आणि त्या 3ऱ्या अध्यायावर, 2ऱ्या अध्यायावर, 4थ्या अध्यायावर कर्माचं निरूपण, कारण मुख्य तेच आहे की विहित कर्माचं आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते बिनचूकपणे करत राहणे. हे ज्याला जमलं किंवा हे ज्यांनी साधलं किंवा हे ज्यांनी केलं त्याच्या बाबतीमध्ये काय होतं म्हणाले की पाप आणि पुण्य ह्या दोन्ही विषयात तो पडत नाही. मुलांना रागवायला लागलं, मारावं लागलं, कुणाला नाही म्हणून सांगावं लागलं, कुणाला मदत करण्याची आवश्यकता आहे पण आपण कुठेतरी व्यस्त आहे म्हणून आपण ती करू शकत नाही. मग आपण म्हणतो आपण आपलं मन फार खातं, असं कसं, आपण चुकलो, आपण गेलो नाही, पण काय करणार, इकडे आपण अडकलो, तिकडे आपण अडकलो. आपल्या मनाला आपण शिकवत राहतो, आपल्या मनाला आपण आपली स्पष्टीकरणं देत राहतो आणि आपल्याला असं वाटतं हे केलं हे काही बरोबर नाही झालं. त्याचं कारण असं असतं की जे करतो आहे त्या करण्यामध्ये आजच्या भाषेत बोलायचं तर प्रायोरिटी आणि आपल्या परंपरेच्या भाषेत बोलायचं तर विहित कर्माचं आचरण. आज आपण मुलांना सांगताना म्हणतो तुझी प्रायोरिटी काय ते ठरव.
कशाला महत्त्व द्यायचं आहे? महत्त्व तरी कशाकरता सांगतो आपण? कारण ते त्याच्या कल्याणाचं आहे, ते त्याच्या उपयोगी येणार आहे म्हणून. त्यामुळे तसंच हे विहित कर्माचं आचरण हे आमच्या उपयोगाला येणारं आचरण आहे. आता ते आचरण आचरलं असता, ते आचरण मी करताना हे माझ्या फायद्याचं आहे का हे माझ्या नुकसानीचं आहे? हे मला काही प्राप्त करून देणार आहे का? त्यात मला काही लभ्यांश आहे का काही नाही आहे? याचा विचार तो करत नाही. म्हणजे योग स्थिर झाला की काय होतं त्याची लक्षणं त्यांनी सांगितली, की तो पाप पुण्य रहित होऊन जातो. त्याला त्या दोन्हीच्याही विषयी फिकीर वाटत नाही. जे या कर्मातून घडणार असेल ते घडेल असं एकदा म्हटलं की भगवंताला त्याला त्या कर्मातून जे द्यायचंय तो देईल ना. कारण कर्मफलाचा दाता तो आहे. म्हणजे त्या भगवंताला आपण पाप केलं की त्याच्याकडे अर्जी करतो की देवा देवा हे चुकलंय माझं, माफ कर, हे पाप मी कुठं फेडू, तूच त्याची क्षमा कर. दुसरं, मी पुष्कळ पुण्य केलं, भगवंता मी सारखं पुण्यकारक कर्म करतोय, मला याचं काहीतरी सुखकारक फळ दे, या जन्मी नाही पुढच्या जन्मी दे, केव्हा तरी दे, पण माझ्या या पुण्याचं फळ मला मिळावं म्हणून मी पुण्य करतोय. म्हणजे एक तर त्याच्यावर ओझं तरी टाकतो, माझं पुण्य याचं फळ दे म्हणून, नाही तर पुन्हा दुसऱ्या बाजूने ओझं टाकतो, मी पाप केलंय त्याच्यातून मला निवृत्त कर. मला जो ईश्वराशी जोडला गेलेला योगी आहे किंवा जो योग म्हणजे जोडलेला आहे, जो केवल स्थितीमध्ये, ज्ञानी मनुष्य ईश्वर शब्द वापरत नाही आणि योगामध्ये हे दोन्ही मार्ग आहेत म्हणून दोन्ही पद्धतीने आपण विचारात घ्यायचं की जो ईश्वर श्रद्धेने योग करतोय तो ईश्वर शरण आहे, तो गुरु शरण आहे. जो केवळ ज्ञानमार्गाचा अवलंब करतोय तो केवळ चैतन्य जाणतो, त्या चैतन्याच्या इथे तो काही मागत नाही, काही नाही, तो फक्त त्याचा व्यवहार करत राहतो ज्ञानमार्गी. आणि म्हणून ते म्हणतात मार्ग कोणतेही असो, कोणत्याही मार्गाने येणारा तो असला तरी सुद्धा या योग्याच्या ठिकाणी चित्ताची स्थिरता अशी होते की ज्यामध्ये त्याला पाप आणि पुण्य याविषयी काही वाटत नाही. आपण कायमचं लक्षात ठेवलेलं उदाहरण पराशर मुनींचं. आपण म्हटलं तसं पराशरांच्या ठिकाणी व्यासांचा जन्म झाला, मग या सगळ्या जगाने हा ब्रह्मज्ञानी मनुष्य आहे आणि हा त्या मत्स्यगंधेच्या इथे मोहात कसा पडला, मग हा कसा ब्रह्मज्ञानी? त्यांच्या दृष्टीने त्यांना काही पडलेलं नाही, त्यांना काही घेणं देणं नाही. ते म्हणतात जी ईश्वराची इच्छा आहे त्याला जे माझ्याकडनं अपेक्षित आहे तो या देहाचा उपयोग करून घेईल, तो या देहाकडनं कार्य करून घेईल. मला कुणी चांगलं म्हणतंय किंवा मला कुणी वाईट म्हणतंय, मला कुणी चारित्र्य संपन्न म्हटलं तर माझ्या ठिकाणी काही मुठभर मांस चढायचं आहे, किंवा कुणी मला चारित्र्यहीन आहे असं म्हटलं तर माझी सगळी साधना फुकट जाते. त्यात काही नाही आहे असं, माझ्या दृष्टीने यातलं काही नाही आहे. जे ईश्वराची इच्छा आहे, यदृच्छा लाभ संतुष्टा, त्याच्या इच्छेनेच मिळणार आहे तो लाभ आहे आणि तो जे देईल त्याच्या इच्छेने त्यात मला संतोष आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की हा जो योगी आहे हा योगी कसा आहे तर ब्रह्मभूतम अकल्मषम, त्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञानाचं किंवा आत्मस्वरूप प्राप्तीचं किंवा आत्मज्ञानाचं जे सुख आहे ते उत्तम सुख प्राप्त होतं. लक्षणं 3 प्राप्त होतात. रजोगुण चंचलता निघून जाते, पाप आणि पुण्य हे द्वंद्व संपून जातं आणि अंतःकरणामध्ये मनाला स्थैर्य लाभल्यामुळे प्रशांत मनसम, त्याचं मन अत्यंत शांत होतं. पाठी केतुलेनी एक वेळे तया स्थैर्याचे निमिळे, म्हणाले असा पुष्कळ काळ निघून गेला की त्याचं मन स्थिर होतं, आत्मस्वरूपाजवळ येईल सहजे. ते सहजपणाने आत्मस्वरूपाच्या इथेच जातं, कारण दुसरा विचारच नाही ना, दुसरी वृत्तीच नाही, दुसरी अपेक्षाच नाही, कुठलंच मोजमाप शिल्लक राहिलं नाही. तया ते देखोनी अंगा घडेल, तेथ अद्वैत अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्ये. आता काय होतं म्हणाले, तया ते देखोनी, आता त्या आत्मस्वरूपाला पाहिल्यानंतर अंगे घडेल. अंगे काय घडेल? मन स्वतःहून त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होईल. कारण आता त्याच्यापुढे विषय कोणता? एकच आहे आणि तो विषय ते आत्मज्ञान आहे. तेथ अद्वैती द्वैत बुडेल, त्या ठिकाणी पोचला
आणि त्याच्याशी एकरूप झाला म्हणजे काय झालं? त्या अद्वैतामध्ये द्वैत भाव जो आहे तो नष्ट होऊन गेला. द्वैत आता शिल्लक राहिलं नाही. जे आहे ते फक्त अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे ते अंतःकरणाचं जे चैतन्य आहे, जे चित्त चैतन्य रूप आहे, ते चैतन्य आत्मचैतन्याशी एकरूप झालं, अशी स्थिती प्राप्त होते. आणि ऐक्य ते जे उघडेल, आता ऐक्य कोणाशी झालंय? ऐक्य त्या आत्मरूपाशी झालंय. त्या आत्मरूपाच्या ऐक्याच्या तेजाने, तेज कशाचं आहे? ज्ञानाचं. ज्ञान झालंय अद्वैताचं. आणि त्यामुळे त्याला या जगामध्ये बघण्याकरता, काही प्राप्त करण्याकरता वेगळं काही शिल्लक राहिलं नाही. आणि सगळं कसं झालं? ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे. हे संबंध लोक, तीनही लोक, या तीनही लोकांच्या मध्ये त्याला तोच भरून राहिला आहे असं वाटते. ऐक्य आहे, सगळ्यांच्यामध्ये ऐक्य. आणि त्यामुळे शत्रू आहे, शत्रूशी भांडायचं आहे, अभिनिवेशाने बोलायचं आहे, त्याच्यावर हल्ले करायचे आहेत, हे त्याच्या ठिकाणी राहत नाही. कारण त्याच्या दृष्टीने हा शत्रू हा माझाच हात आहे, माझाच पाय आहे. उजव्या हाताने डाव्या हाताला मारावं का? हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घ्यावी का? असं करत नाही माणूस. हा देह त्याचाच आहे. तसं हे सगळं त्रिभुवन जे आहे ते माझंच आहे, मीच आहे. तर मीच मला कसा दुखवेन? आपल्याकडे या अद्वैत तत्वज्ञानामुळे फक्त अडचण एकच निर्माण होते की मनुष्य हे तत्वज्ञान नको तिथे जाऊन जोडतो. म्हणजे अद्वैताची स्थिती ही सर्वात शेवटची आहे, अनुभव घेण्याची स्थिती आहे. या स्थितीला जाईपर्यंत मनुष्याचं जीवन द्वैतातच व्यवहार करते. जोपर्यंत श्वासोच्छ्वास चालू आहे तोपर्यंत शरीराच्या पातळीवरती द्वैतच आहे. आणि म्हणून शंकराचार्यांनी अगदी मोठा आवर्जून सांगितलंय, म्हणाले अद्वैत जे आहे ते कुठे आहे? भावाद्वैतम सदा कुर्या. भावाच्या पातळीवर नेहमी अद्वैत ठेवा. की आमचा भाव असा आहे, या जगामध्ये कुणाला दुखवावं असं आम्हाला वाटत नाही, कुणाची वस्तू ओढून घ्यावी अशी वाटत नाही. आमच्या हक्काची वस्तू आहे, त्याची त्यांनी पायमल्ली केली आहे, पण ठीक आहे, संधी द्यावी, आणखीन संधी द्यावी असं मनुष्याला वाटतं. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये समोरच्याला दुखवू नये ही भावना अनुभवतोय तो. कारण त्याची ती स्थिती आली आहे म्हणून त्याचं मन तितकं रुजू, संवेदनाशील, जाण असणारं, जाणीवेने युक्त असणारं असं झालंय. म्हणून त्याला हे सगळं वाटतं. आणि हे जेव्हा त्याला प्रामाणिकपणे वाटतं तेव्हा भावाच्या पातळीवर कोणाशी न बोलता, त्याचं भांडवल न करता तो मनुष्य आपल्या ठिकाणी सर्व जगाशी अद्वैत अनुभवतो. जाऊ दे, तो कसा का वागेना, सोडून दे, तो बोलतच नाही यातलं काही. त्याच्या अंतःकरणात तो कसा वागला याच्याविषयी अखंड क्षमा आहे. आणि मग ह्याचं उदाहरण कोण आहे? कोण आहेत? प्रत्येक वेळी आपण म्हणतो एकनाथ महाराज. शांती ब्रह्म आहे, की प्रशांत मनसा. कोण आहेत प्रशांत मनस? त्यांच्यासारखं प्रशांत मनस आपल्या महाराष्ट्रात उदाहरण द्यायला दुसरं संतचरित्र नाही असं म्हणायला नाही. सर्व संतांनी मिळून त्यांना शांती ब्रह्म हेच नाव दिले. अत्यंतिक शांत अंतःकरणामध्ये ते ज्ञान जे आहे ते प्रत्यक्षामध्ये आणण्याची संधी त्या काळात त्यांना मिळाली, ती त्यांनी प्रकट करून दाखवली. ते तितके शांतच राहिले. असो, त्याच्या पुढे जाऊ आपण. म्हणून त्यांनी इथे म्हटलं ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे हा संबंध त्रैलोक्य, हा संबंध त्रिभुवनाचा आवाका, त्याच्या दृष्टीने त्याच्याशिवाय काही राहत नाही. आकाशी दिसे दुसरे तै आभ्र जैविरे. आकाशामध्ये वेगळेपण, आकाश खंडित केव्हा दिसतं? जेव्हा त्याच्यामध्ये ढग असतात तेव्हा आकाशामध्ये अंतर पडलेलं दिसतं. त्याचा अखंडित एकच निळा रंग दिसत नाही. कारण ढगाचा पांढरा पांढरा, काळसर, बुरका, करडा रंग आम्हाला मध्ये मध्ये दिसतो. पण ज्यावेळी तै गगनचिका भरे विश्व जैसे, म्हणाले तसंच संबंध आकाशानेच तैसे गगनचिका भरे विश्व जैसे. त्यामध्ये समजा फक्त गगनच शिल्लक उरलं, सर्व दूर जर अभ्र निघूनच गेली आणि फक्त आकाशच उरलं, तर जसं एकटं एक त्या गगनाचा म्हणजे तो निळा रंग सर्वदूर आकाशाचा व्यापून राहतो, तसंच या ठिकाणी विश्व जैसे
तसंच विश्व ह्याच्या दृष्टीने एक आत्मतत्वच दिसतं. आत्मतत्वाशिवाय विश्वामध्ये त्याला दुसरं काही व्यापून राहिलंय असं जाणवतच नाही, कारण त्याची ती भावना नाही, त्याची ती भूमिका नाही. कारण काय आहे, तो या सगळ्याच्या पलीकडे गेला आणि तो त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाला. त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे त्याच्या चित्तात पडणारी जी सगळी प्रतिबिंब आहे ती फक्त आत्मचैतन्याचीच आहे. ते चैतन्यच त्याच्या मनावरती, मनपटलावरती आकार धारण करतं. त्यामुळे जगामध्ये वेगवेगळी व्यक्ती दिसली तरी तिचं प्रतिबिंब आकारात वेगळं असलं तरी ते ब्रह्मचैतन्यच आहे, आकारात वेगळं असलं तरी ते आत्मस्वरूपच आहे. त्यामुळे त्याला ह्या जगामध्ये वेगळं काही दिसतच नाही. तैसे चित्त जाय लया जाये आणि चैतन्याची आगवे होय. आपण आता म्हटलं तसं की चित्त चित्तरूपाने राहतच नाही, फक्त चैतन्य रूपानेच ते प्रकट होत राहतं. ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. बघ म्हणाले अर्जुना, याच्यामुळे काय होतं, सुखाचा उपाय आहे हा. आणि अशा प्रकारे आत्मचैतन्याची प्राप्ती या सुखकारक मार्गाने मनुष्य घेऊ शकतो. युंजन्नैव सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. युंजन्नेव अशा प्रकारे, एव अशा प्रकारे, युंजन जो जोडला गेलेला आहे, सदात्मानम नेहमीच आत्म्याची, जो जोडून राहिलेला आहे, किंवा जो म्हणजे कोण, मन किंवा अंतःकरण, ज्याचं अंतःकरण नेहमीच आत्म्याशी जोडून राहिलंय. सदात्मानम योगी विगत कल्मषः, कल्मषावरती आलंच आहे आणि तिथे अकल्मषम असं म्हटलंय, इथे विगत कल्मषः म्हटलंय, ज्याच्या अंतःकरणामधली पापं निघून गेलेली आहेत. विगत कल्मषः, जो पापरहित झालेला आहे. सुखेन ब्रह्म संस्पर्शम, आता संस्पर्श सम्यक स्पर्श, परब्रह्माचा स्पर्श, म्हणजे आपण जसा हाताने हाताला स्पर्श केला, हा जसा स्पर्श आहे, हा जसा अनुभव आहे, तसा ब्रह्माचा सम्यक अनुभव आहे. त्याला या जगामध्ये, आता 9व्या अध्यायावर आपण जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल, हे सगळं तत्त्वज्ञान तिथे अधिक उलगडलं आहे की या जगामध्ये एकच एक परब्रह्म कसं भरून राहिलेलं आहे, त्याचा तो अनुभव घेतो. सम्यक अनुभव, सर्व अंगाने अनुभव. कोणती वस्तू दिसली त्या वस्तूकडे त्यांनी कसं पाहावं, कोणतं जीव, जनावर, परिस्थिती, प्रसंग, कर्म, प्रत्येक बाबतीमध्ये त्याला त्याची भूमिका निर्माण झाली. कशामुळे झाली आहे, कारण त्याला ब्रह्माचा संस्पर्श झाला. संस्पर्श का झाला, कारण नुसता स्पर्श नाही, स्पर्श नुसता केव्हा होईल की एक अनुभव घेतोय, त्या अनुभवाच्या कक्षेमध्ये त्याला काही देवता आवडते, त्या देवतेचं दर्शन झालं, दर्शन झाल्यावर त्या देवतेने त्याच्या मस्तकावर हात ठेवला किंवा त्याच्या खांद्यावर हात ठेवला किंवा त्याच्या हाताला स्पर्श केला. असा जर स्पर्श झाला तर तो म्हणतो देवता स्पर्श अनुभवला, सत्पुरुषाचा स्पर्श अनुभवला. कारण का, त्याला कुठेतरी परतत्वाचा स्पर्श झाला, असा शब्द वापरतो की नाही आपण, की त्या वाङ्मयाला परतत्वाचा स्पर्श आहे. स्पर्श आहे म्हणजे ईश्वरी कृपा आहे, अनुग्रह आहे. काही चांगल्या साधनेमुळे त्याचं अंतःकरण सात्विक झालं आहे, हा स्पर्श आहे. पण हे कसं आहे, हे एकमित आहे, हे युनिडायमेन्शनल आहे, याची एक दिशा आहे, एक दिक असं आहे. ती दिशा काय आहे, साधना आहे आणि त्या साधनेचा अनुभव आहे. पण संस्पर्श जो आहे तो ही साधना केली आहे आणि हाच अनुभव असं नाही, ही साधना आहे ही अनेक अंगाने अनुभव. त्याचं संबंध, त्याची बुद्धी, त्याची प्रतिभा, त्याचे विचार, त्याचे आचार, त्याचे व्यवहार, त्याचा बोलण्याची त्याची पद्धत अनेक अंगाने. आता आपल्याला शंका येतात आणि मग आपण म्हणतो हे स्वामी आहेत, हे महाराज आहेत, हे असे आहेत, पण ते असं का बोलतात, असं का आहे. इथे जेव्हा सांगितलं आहे तेव्हा त्यातला सगळ्यात बनचुके जे आहेत, आता काही बनायचं राहिलंच नाही, अशाच्या ठिकाणी कोणताच आपल्याला अनुभव येत नाही. हे एक. दुसरं, आपल्याला जेव्हा शिकवायचं असतं
तेव्हा परमात्मा ही जी मंडळी पाठवतो त्या मंडळींच्या ठिकाणी आपल्याला कितीतरी प्रकाराने आमच्या मनामध्ये संशय निर्माण होईल अशा अनेक गोष्टी त्यांच्यासमोर दिसतात. साईबाबा, गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी महाराज, चरित्र काढली तर विश्वासच बसेल असं नाही. हे असे का वागतात, असे का राहतात, असे का बोलतात, मग एवढे आध्यात्मिक आहेत असं का? त्याला त्यांनी उत्तर देऊन टाकलं, हे अवलिया आहेत, हे अवलिया संत आहेत, हे कसेही राहतील, कसेही वागतील, या जगाची कोणतीच मर्यादा यांना स्पर्शू शकत नाही. तिथे त्यामुळे ते म्हणतात की निस्त्रैगुण्य पथी विचारता को विधी को निषेध. जर त्रिगुणाच्या अतीत गेलेलं जर व्यक्तिमत्व असेल तर त्याला कोणताच विधी निषेध नाही. सगळ्या गोष्टी या व्यवहार सिद्ध भगवंतांनी आपल्याला करून दाखवलेले आहे. सर्व प्रकार दाखवलेले आहे की 1, 2, 3, 4 व्यक्तिमत्व किती किती अंगांनी समृद्ध आहे. आता कितीतरी संत आहेत की जे ईश्वर भक्तीमध्ये जे पार त्यांनी म्हणजे तो हे पार केलेला आहे, किंवा आपण म्हणू की उत्तीर्ण, म्हणजे तो जो तीर्ण त्या किनाऱ्याला ते अत्यंत उत्तम प्रकाराने तिथे जाऊन पोचलेले आहे. अशा प्रकारे हा जो भवसागर आहे तरलेले आहे. असे जे प्रकार आपण पाहतो, पण ते प्रतिभा संपन्न आहेतच असं नाही, ते काव्य करत राहतात असं काही नाही. त्यांना प्रतिभा आणि त्याच्यातून ईश्वराचा साक्षात्कार, त्याची अनुभूती मांडावीच असं काही नाही. ज्ञानेश्वर महाराज अनुभूती मांडतील म्हणून ते समर्थांसारखे उत्तम गायक आहेत असं नाही. समर्थ ईश्वराचं गायन अप्रतिम करतात. आता ही जी प्रत्येकाची वेगळी वेगळी खासियत आहे, हे प्रत्येकाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. भगवंतानी त्या एकेका संतांना एकेका प्रकाराने मोठ्या समृद्ध स्थितीमध्ये आमच्यापुढे प्रकट केलं. आम्ही ते पाहत राहतो. इथे त्यांनी काय सांगितलंय की सर्वात शेवटची अवस्था आहे कशी आहे, तर त्यांनी हा जो कसा आहे ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते, जेव्हा सर्व अंगांनी ते विकसित झालेलं आहे, त्याची आता कोणतीच बाजू मिळवण्याची शिल्लक राहिली नाही. शाब्दैच परेच निष्णातः असं आपल्याकडे म्हटलेलं आहे की जो शब्दज्ञानातही परिपूर्ण आहे आणि त्या परे, त्या परमात्म्याच्या त्या ब्रह्मज्ञानातही त्याचा खूप मोठा अनुभव. बरं, जो मनुष्य किंवा जे व्यक्तिमत्व किंवा जे संत म्हणजे साईबाबांच्यासारखं जीवन प्रकट करणारे किंवा गजानन महाराजांसारखं जीवन प्रकट करणारे, अक्कलकोट स्वामींचं, ते कमी असतात का? कमी नसतात, ते तितकेच मोठे असतात. फक्त त्यांना पाठवताना भगवंतानी या एवढ्या गोष्टीत तुमचं कार्य हे सांगितलेलं असतं. ते तेवढ्याच प्रमाणामध्ये कार्य करतात, ते तेवढ्याच मर्यादेत कार्य करतात. तुकाराम महाराजांकडे शिवाजी महाराज गेले, मला तुम्ही गुरुमंत्र द्या म्हणाले. तुकाराम महाराज म्हणाले माझं काम नाहीच आहे, ते समर्थांकडे जा. म्हणजे तुकाराम महाराजांचा अधिकार कमी होता, समर्थांचा जास्त होता, किंवा तुकाराम महाराजांचा अधिकार हा आध्यात्मिक होता आणि समर्थांचा अधिकार सामाजिक पातळीवर होता. समर्थ रजोगुणी होते, तुकाराम महाराज सत्वगुणी होते, असं काही नाही. हे सगळं सारखंच आहे, फक्त त्यांच्या कोणत्या कोणत्या गोष्टी, कोणते कोणते गुण उलगडायचे आणि त्यांनी ते लोकांसमोर ठेवायचं. म्हणजे एकनाथ महाराज शांतीब्रह्म होते म्हणजे मग ज्ञानदेव नव्हते का? ज्ञानदेवांपेक्षा नाथ मोठे असं काही नसतं. कोण कोणापेक्षा मोठाही नसतो, कोण कोणापेक्षा वेगळाही नसतो. भगवंत एकेका गुणवैशिष्ट्याकरता एक एक चरित्र उत्पन्न करत असतो. आणि आम्हाला हे काय आहे आमच्याकरता, या सगळ्या कन्फर्मेटरी टेस्ट आहेत आम्हाला, की बघा हे असं असतं, असं असलं तरी हे व्यक्तिमत्व असं असू शकतं. म्हणजे ते अगदी रागीट आहेत, सत्ता बेदाखवून देतात, जवळ येऊ देत नाही, पायाने दगड मारतात, ढकलून देतात, समोर उभं पण करत नाहीत, लोकांना शिव्या देतात. आणि मग हे असे कसे हो? असे असले तरी संतच आहे, असे असले तरी कृपाळूच आहे, असे असले तरी मनुष्याचा जीवाचा उद्धार करण्याकरताच जन्माला आले. थोडक्यात सांगण्याचा हेतू असा की हे सहज सुखेन अनायासे ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम, त्यांना ब्रह्माचा जो साक्षात्कार होतो त्या साक्षात्कारामधून अनंत अपार असं
सुखम अश्नुते, अत्यंत परिसीमेचं असं सुख ते अनुभवतात. आता इथे पुन्हा कोणती लक्षणं गुणवैशिष्ट्य सांगितली की सतत त्या मन त्या आत्म्यामध्ये जर स्थिर राहिलं तर तो पापरहित झालेला आहे, हे एक लक्षण सांगितलं. दुसरं, अत्यंत सुखाची प्राप्ती त्याला होते असं सांगितलं. आणि हे जर त्याच्या मूळ स्थितीमध्ये पूर्ण 100% जर हे लक्षणं प्रकट झाली तर काय होतं सांगितलं त्यांनी, त्या ठिकाणी ईश्वराचा स्पर्श सर्व अंगाने होत राहतो. म्हणून आपण पाहतो की किती प्रकाराने आणि आता त्यांच्या पश्चात ते किती प्रकारे लोकांना मदत करतात. अक्कलकोट स्वामी लोक सांगतात आम्हाला असा अनुभव, आम्हाला तसा अनुभव, साईबाबांचा अनुभव, आम्हाला असा अनुभव तसा अनुभव. सगळ्या भारतभरातून लोक तिथे येतात. कशा करतात? कारण त्यांना तेच काम सांगितलं आणि ते काम सांगितलं आहे म्हणून ह्या सत्पुरुषाकडे गेलं तर त्यांचा अधिकार एवढा आहे की ते जे मागेल ते आम्हाला देतात असं जेव्हा आम्हाला वाटतं. आणि असं वाटतं म्हणून माणूस शिर्डीला गर्दी करतो, तिथे पैसे ठेवायला जागा नाही आणि तो ज्ञानेश्वरांच्या समाधीला जायला विसरतो कारण तिथे हे आकर्षण निर्माण केलं नाही म्हणून. पण तिथं गेलं तरी हाच अनुभव आहे, शिर्डीला गेलं तरी हाच अनुभव आहे. हे फक्त मनुष्याच्या लक्षात येत. कारण का तर तिथे झटमंगनी पटशादी आहे, तिथे गेला झालं बोललं की झालं लगेच दिलंच. इथे आलं की त्यांना वाटतं हे ज्ञानेश्वर महाराज आमच्याकडे पाहणार कधी, ते आम्हाला त्याचं फळ देणार कधी, ते आम्हाला 100 वेळा म्हणणार भक्ती करा, देवाचं नाव घ्या, हे सगळं करत बसायला आम्हाला कुठं वेळ आहे, आम्हाला फक्त आमचा व्यवहार पाहिजे. त्यामुळे ही जी स्थिती आहे ती त्यांनी सांगितली की लक्षात घ्या म्हणाले की याच्यामध्ये तो ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम, त्यात ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यामुळे परब्रह्माचं स्वरूप सर्व अंगाने प्रकट झालेलं असल्यामुळे तो अत्यंत सुखाचा अनुभव घेतो. या सोपी या योगस्थिती उकलू देखील लागा भोवती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. काय केलं त्यांनी? संकल्पाची संपत्ती म्हणजे आमच्याजवळ इतके भरभरून संकल्प आहेत, आमच्याकडे संकल्पाची संपत्ती पुष्कळ आहे. प्रतिक्षणी आम्ही कुठला ना कुठला तरी संकल्प करतो. काल कोणी सांगितलं होळीमध्ये सगळं वाईट टाकून घ्या, जे चांगलं आहे ते घ्या, की आपण लगेच म्हणतो खरं आहे आता आज होळी आहे, आता आपण आजपासून नाही डाएट करायचं, नाही आता आजपासून लवकर उठायचं, नाही आजपासून अमुक एक काम करायचं. झाला संकल्प केला, एक नाही 1760 संकल्प त्या दिवशी होतं. पण ते झाले की दुसरा दिवस उजाडला तरी पुष्कळ झाला, दुसऱ्या दिवशीच त्याला खंड पडतं. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की संकल्पाला अडचणच नाही. आपण जे सारखं म्हणतो ना, अहो किती वेळा योगाच्या क्लासला गेले, पुन्हा सुरू केला, पुन्हा सुरू केला, पुन्हा सुरू केला, याचा अर्थ कितीतरी वेळा सोडला, सोडत राहतो म्हणून पुन्हा सुरू करतो, अभ्यास सुटतो म्हणून अभ्यास पुन्हा सुरू करावा लागतो. तर इथे त्यांनी सांगितलं असे संकल्प आमच्याकडे धोधो आहेत, आम्ही संकल्प करतो ते विकल्प होतात, पुन्हा त्याचे संकल्प करतो, अशी संकल्पाची संपत्ती आहे. त्यांच्याकडे काय आहे? संकल्पाची संपत्ती त्यांना रुसून निघून गेली, म्हणजे त्यांच्याकडे संकल्पच नाही, संकल्प करतच नाही, संकल्पाची भानगड त्यांच्याकडे नाहीच आहे. म्हणून आपण सारखी ती 2 वचनं का लक्षात ठेवतो? शुभाशुभ परित्यागी, सर्वारंभ परित्यागी. तो आरंभच करत नाही, तो संकल्पच करत नाही आणि तो शुभाशुभाचा विचार अजिबात करत नाही. कुठे राहतो तो? फक्त विहित कर्मामध्ये, फक्त स्वधर्मामध्ये. हे गीतेचं सगळ्यात जर काही सार असेल तर या 2 लक्षणांमध्ये आहे किंवा ह्या 2 भूमिकांमध्ये आहे. म्हणून ते सांगतात ते सुखाचेनी सांगाते आले परब्रह्मा आतवते तेथ लवण जैसे जळाते सांडून येणे. आता ते सुखाचेनी सांगाते, त्या सुखाच्या संगतीमध्ये आले परब्रह्मा आतवते. ते सुख आहे, ते सुख मिळवणं, त्या सुखाची स्थिती कशी आहे ते म्हणाले ते परब्रह्माच्या पोटात गेले. पोटात गेल्याशिवाय अद्वैत कसं होईल? इथं उभा आहे बाहेर आणि समोरची गोष्ट पाहतो आहे तर द्वैतच आहे.
त्या ठिकाणी त्याच्या आतच शिरावं लागेल. म्हणून शब्द त्यांनी सोपा करून टाकला. ते सुखाचेनी सांगाते आले परब्रह्म आतवते. हे जे सुख आहे ते अनायासे, हे सुख त्यांनी सुखेनं अनायासे सहज लीलया ते परमेश्वराच्या पोटात शिरले. कशा करता? अद्वैत भाव आला म्हणून. अद्वैत भाव का आला? कारण पाप पुण्य ही त्यांच्याकडे मापन राहिलं नाही म्हणून. मन कुठल्या संकल्पाला धरून विषयाला धरून भटकत नाही म्हणून. आणि अत्यंत मन शांत स्थिर झालंय. त्याच्या ठिकाणी सुद्धा काय निघून गेलं? रजोगुण निघून गेलं. अशा अनेक लक्षणं लक्षात घ्या म्हणाले. या सगळ्या लक्षणांच्यामुळे त्याला आता सुखाची संगती अनायासे प्राप्त आहे. आणि ते कसे आले? सुखाचे नि सांगाते आले परब्रह्म आतवते. ते परब्रह्माच्या पोटातच शिरले. आता लांब राहिलेच नाहीत कुठे त्याच्या आत गेल्यामुळे. तेच लवण जैसे जळा ते सांडून येणे. त्यामुळे असं झालंय की पाण्यात एकदा मीठ मिसळलं की मग ते मीठ जसं पाण्याच्या बाहेर येऊ शकत नाही, तसा हा परब्रह्माच्या पोटात शिरला की आता हा परब्रह्माच्या पोटातून बाहेर कधी येणार आहे? तो येणार नाही, तो तिथेच असेल. म्हणून तैसे होय तिये मेळी. त्यावेळी चित्त जेव्हा ईश्वराशी, परमात्म्याशी, आत्मतत्वाशी एकरूप होतं, ते अशा तऱ्हेने जेव्हा एकरूप, तैसे होय तिये मेळी. तिये म्हणजे त्या प्रकारच्या एकरूपतेमध्ये, तिये मेळी त्या मेळात, त्या मिळणं, एकत्र येणं, मिळणं. चित्त परमेश्वराशी मेळ पावतं, त्याच्याशी जोडलं जातं. कशा प्रकाराने? असं की सहज त्याच्यामध्ये विरून गेलं आहे. मग सामरस्याची या राऊळी, मग समरसतेच्या राऊळामध्ये, देवळामध्ये महासुखाची दिवाळी जगेसी. त्याला या जगामध्ये महासुखच सुख, आणि त्याची दिवाळी रोजच आहे. राजाला रोज दिवाळी म्हणतो ना आपण. राजाला काय दिवाळीचं कौतुक? तो सगळे दिवाळीचे आपण जे आनंद उपभोगतो तो राजा रोज केव्हाही दिवसभरामध्ये, जसं दिवाळीत माणूस मजेत राहतो तसा तो रोजच राहतो. आणि त्यामुळे म्हणाले महासुखाची दिवाळी. दिवाळीला माणसाला त्याच्या हौसेचं करण्याचं सुख वाटत असेल, हे तर महासुख प्राप्त होतं. जगेसी दिसे. या जगामध्ये त्याला सुखच सुख दिसतं. म्हणजे उलटं लक्षण लक्षात घ्या. आपल्या परीने, आपल्या पुरतं या जगामध्ये आम्हाला अत्यंत प्रसन्नतेने जगता जे यायला लागलं. वरवरचं हसून नाही. हे जे काय येत नाही हे सगळे शिष्टाचार आहेत. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये ही सगळी हिपोक्रसी आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे ढोंग आहे. मनातनं त्याला शिव्या देत असतो पण वर हसत बोलत असतो, शेक हँड करत असतो. ते काही खरं नाही. आम्ही काय म्हणतो, म्हणजे आपलं तत्त्वज्ञान काय म्हणतं? ते म्हणतं जे करणे असेल ते खरे करा तत्त्वज्ञान. जे करायचं ते आत बाहेर. मग आता त्यांच्याही लक्षात आलं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणारी मंडळी आता कसं म्हणतात, आता म्हणजे 10 वर्ष म्हणतात की आता पर्सनॅलिटीमध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे. ट्रान्सपरंट, पारदर्शकता म्हणजे काय? हेच आहे ना. पारदर्शकता म्हणजेच प्रामाणिकपणे. जे आत आहे तेच बाहेर आहे. ते आतून बदललं पाहिजे. म्हणजे अंतःकरणामध्ये जर बदल घडायचा असेल तर तो आतून झाला पाहिजे. वरवरची गोडी कामाची नाही. आणि म्हणून ते सांगतात की इथे मग सामरस्याची या राऊळी, त्या राऊळामध्ये महासुखाची दिवाळी जगेसी. या जगामध्ये त्याला सुखच सुख आहे. सुखाच्या शिवाय दुसरं नाही. आणि आपण आत्ता जे म्हटलं तसं उलटं, की आम्हाला असं काही फार मोठं दिव्य होता जरी नाही आलं तरी चित्ताची प्रसन्नता जर आम्ही घालवली नाही आणि चित्त जर आम्ही आतून प्रसन्न ठेवायचा प्रयत्न केला, येतोच मनात वाईट विचार, येत कसा नाही, तो आला की दूर करायचा. निराश करणारा विचार येतो, आला की दूर करायचा. रागाचा, क्रोधाचा विचार येतो, आला की दूर करायचा. मनात सात्विक विचार आला, आपण नाही हे सगळं आता देऊया बरं का कोणाला. झालं 5 मिनटं गेली, छे असं काही नाही, आपल्याला लागेल, बघू नंतर, झालं. कारण ते सात्विक झालेलं त्या क्षणाचं मन पुढच्या क्षणी राजसिक होतं. आणि त्याच्या पुढच्या क्षणी तामसिक विषय विसरला. पण ही वस्तू माळ्यावर जी पडली आहे त्याला 5 वर्षांनी पुन्हा माळा आवरायची. अरे आपण तेव्हाच म्हटलं होतं देऊन टाकू, आता 5 वर्ष झाली पडली, पाहिलं सुद्धा नाही आपण, पण देवत नाही.
त्याचं कारण वृत्ती. आपली जी वृत्ती आहे ती कशा कशाशी आसक्त आहे. ती जी आसक्ती आहे ती आसक्ती आम्हाला निर्भेळ आनंद मिळवू देत नाही. पण निर्भेळ आनंद मिळवायचा म्हणजे घरातल्या सगळ्या वस्तू देऊन टाकायच्या लोकांना असं नाही अर्थ. गोष्ट अशी आहे की जे करणं अधिक आनंददायी आहे, जो निर्णय हा मनुष्याच्या अधिक सुखाचा आहे, तो निर्णय करताना आपल्या मनामध्ये वेडं वाकडं असू. त्याचं कारण असं आहे की एक आपली मधली अवस्था आहे, आपल्याला व्यवहाराने जगावं लागतं. त्याचं कारण असं आहे आपलं मन हे व्यवहार सोडून कोणत्याही गोष्टीवरती ठाम राहायला तयार नाही. म्हणजे कसं की संत आहेत, संत फक्त आत्ता आपण बोललो तसं फक्त चांगलं म्हणजे चांगल्याचाच विचार करणार. कुणी आलं त्यांच्याकडे आलं तर तो जो म्हणाला की हे मला तुम्ही देऊन टाका, घेऊन टाक. तुझ्या घरी काय आणि माझ्या घरी काय. आता हे सगळं जगच त्रिभुवनच जर आत्मरूप आहे तर ते म्हणतील माझ्या घरातली वस्तू माझ्या घरी राहिली काय आणि तुझ्या घरी घेऊन जा. पण आम्ही असं करायला लागलो तर उद्या हातात कटोरा घेऊन फिरावं लागेल. जो येईल घरातला तो ते घेऊन जाईल. त्याचं कारण असं आहे की त्याच्यासारखं जगण्याची आमची ताकद नाही आहे. आणि तशी मानसिकता नसल्यामुळे परमात्मा सुद्धा आमच्याकरता उभा राहणार नाही. नामदेव महाराजांना वडिलांनी सांगितलं, अरे तू काही करत नाहीस, ते विठ्ठलाच्या देवळात जातोच येतो, सगळा एवढा मोठा प्रपंचाचा भारा मला सांभाळावं लागतो. ते दामू शेट्टी म्हणाले लाग आता काहीतरी कामाला. म्हटलं काय करू. आपला शिंप्याचा धंदा आहे म्हणाले, कापड घे, घोड्यावर ठेव, त्या घोड्यावरून दुसऱ्या गावाला जा, कापडाची विक्री कर आणि म्हणाले 4 पैसे मिळवून आण, काहीतरी घराला हातभार लागेल, मी एकटा किती वर्ष पुरवू आणि घर चालवू. ठीक आहे म्हणाले, तुम्ही म्हणता तर जातो. एक कापडं रचली, ती घोडा घेतला, निघाले, दुसऱ्या गावाला गेले. म्हणाले चांगली विक्री कर, सगळा हिशेब कर नीट. हो हो म्हणाले. त्या गावात गेले. आता कुणाला लोकांना वाटलं हा आला कशा करता इथे, याच्या इतका अव्यवहारी मनुष्य आलाय, एवढे कापडाचे गठ्ठे घेऊन आलाय. एक चांगला हुशार होता मनुष्य. तो म्हणाला मी सगळंच तुझं कापड घेतो, सगळं कापड उत्तम आहे आणि मला पाहिजेच आहे, माझा व्यापार मोठा आहे. तर तो म्हणाला हे एवढे एवढे पैसे होतील त्याचे. तो म्हणला आता मला काय माहिती तुझ्यासारखा व्यापारी भेटेल, म्हणून मी आत्ता फारसे पैसे आणलेले नाही आहेत. पण म्हणले मी तुला या कापडांच्या करता मी तुझ्याकडे काहीतरी इसार म्हणून देऊन ठेवतो ना. काय देतो म्हणाले. म्हणाले मी तुला एक दगड देतो. त्यांनी आपला रस्त्यावरचा एक दगड घेतला, नामदेवांना दिला आणि म्हणाले हा दगड घेऊन घरी जा, मी तुझे पैसे दिले की मला दगड परत कर. ठीक आहे म्हणाले. आता दगड घेऊन आले, वडिलांनी डोक्याला हातच लावला की हे काय आणलंय या मुलांनी. म्हणाले दे फेकून. ते म्हणाले फेकून कसा दे, कपाटात ठेवतो. तो माणूस पैसे घेऊन आला की त्याला दगड द्यावा लागेल आपल्याला, मग त्यांनी ते कपाटात ठेवून दिला. आता तो माणूस यांच्याकडे येतोय कशाला, एवढं कापड चोपड मिळालं त्याला आणि तो परागंदाच झाला असं म्हणायचं. तो गेला ते सगळं घेऊन. आता नामदेवांच्याकडे जेव्हा वडील चिडले, असंच पुन्हा व्यवहार करायला गेले आणि सगळा पैसा खड्ड्यात गेला. वडील म्हणाले कसला कपाटात ठेवतोस दगड, दे फेकून. तो काही फेकायला तयार नाही नामदेवांच्याकडनं, तो फेकला जाईना. तेव्हा वडिलांनी तो कपाटातला दगड काढला, तो बाहेर फेकला. फेकल्याबरोबर त्या दगडाचं तुकडे तुकडे झाले आणि सगळे सोन्याचे तुकडे. एवढा मोठा दगड सगळा सोनं झालं ते. तर गावात किती वेळ लागतो पंढरपुरामध्ये वार्ता पसरायला की नामदेवांनी काय तो दगड बाहेर फेकला वडिलांनी नामदेवांच्या घरातला आणि त्याचे सगळे अशी ढेकळं झाली. ही सगळी ढेकळं म्हणजे सोन्याचे तुकडे झाले. झालं सगळा गाव आला. तो गाव आल्यानंतर नामदेव आम्ही उचलतो. नामदेव म्हणाल तुम्ही उचलायचं नाही. ज्या माणसाची ती त्यांनी माझ्याकडे दिलेलं आहे, हे लोक म्हणाले अरे बाबा जा कुणीतरी त्याच्याकडे आणि त्याला निरोप द्या आणि सांगा त्याला की ये आणि हे सोनं घे आणि आम्ही तुला बोलावलं म्हणून आम्हाला तुकडा तुकडा मिळेल ना त्याच्यातला. म्हणून यांनी त्याला भराभरा जाऊन लोकांनी त्याला बोलावून आणला. मग आल्यानंतर ते सोनं पाहिलं त्यांनी, त्याच्यात त्याला हाव सुटली. तो म्हणाला की हो हा माझा दगड आहे. वडिलांना सांगितलं त्यांनी मी इसारत म्हणून दिलेला आहे त्यांना. म्हणाले इसार पावती नाही, काही नाही. काही नाही म्हणाले मी दगडच विश्वासाने ठेवला आहे त्यांच्याकडे, हा दगड माझा आहे, मी घेऊन जातो हे सोनं. तर वडिलांनी सांगितलं मग आणून दे कपडे तुझे, नाही तर पैसे दे आम्हाला कपड्यांचे. काही पण त्याने कुठे विकले होते कपडे अजून, आदल्या दिवशीची गोष्ट 2 दिवसाच्या आधीची. तर तो म्हणाला मी कपडे देतो आणून, आणा दगड घेऊन जातो. तो गेला, त्यांनी कपडे आणले. नामदेव महाराज म्हणाले अगदी कणकण गोळा करून घेऊन जा, तुझं हे सगळं.
त्यांनी आपली पिशवी काढली, त्या पिशवीत सगळं ते भरलं सोनं. एवढा त्याला आनंद झाला. लोक म्हणाले, आम्हाला थोडं थोडं दे बाबा, आम्ही तुला इथं बोलावून आणलं. आणि त्यांनी त्यांचा कपडा घेतला आणि तो दगड घेऊन निघाला. आणि मग लोकांनी मागितलं, पिशवी उघडली, दगडच होता, सोनं नव्हतं. सोनं गेलं. कारण भगवंत आहे, पण भगवंत हे कुणाकरता करील? नामदेवांकरता करील, आमच्याकरता नाही. त्यामुळे आम्हाला विहित कर्माचं आचरण, कर्तव्य आणि योग्य पद्धतीने व्यवहारच आम्हाला करावा लागेल. हे ऐकून आम्ही जो कुणाला काहीतरी शिकवायला लागलो किंवा जर असे वेड्यासारखे वागायला लागलो तर मात्र आमचंच नुकसान होईल, दुसऱ्याचं नाही. म्हणून ते सांगतात, असे सामरस्याची दिवाळी, परमेश्वराशी एकरूप होऊन तो ज्या आत्यंतिक सुखाचा अनुभव घेतो. कारण काय, त्यांनी या जगातलं सगळंच टाकलंय. पण त्यांनी जेव्हा या जगातलं सगळं टाकलंय तेव्हा देव त्याला सांभाळायला बसलाय. त्यामुळे तो त्याचं काहीच नुकसान होऊ देत, त्याला कोणत्याच अडचणीमध्ये टाकत नाही. नाहीतर या बायकांना कधी भीती वाटली का? त्याची राजाई आणि गोणाई, त्याची बायको आणि आई दोघी जाऊन चांगल्या वस्ताद होत्या, रोज विठोबाशी भांडायचे. काय म्हणाले, असा माणूस आमच्या घरामध्ये, आम्हाला किती त्रास आहे, हे एवढं एवढं आम्हाला पाहिजे, मिळालं पाहिजे, आमचं घर चाललं पाहिजे, आम्हाला जास्त नको, पण पोरबाळं आमची उपाशी राहता कामा नाही, तू दिलं पाहिजे. विठोबा देत होता, त्यांच्या घरामध्ये तितकं येत होतं, घर चालत होतं. ते म्हणाले की भगवंत आपल्या भक्ताला कधी बोल लावू देत नाही. ही टोकाची गोष्ट आहे. ही महासुखाची दिवाळी ही त्यांना आहे, पण त्यांच्या भोवती असणारं जे लोक आहेत त्या जगाला ती महासुखाची दिवाळी कधी मिळणार नाही आहे. तो तितका मोठा झाल्याशिवाय कसं मिळेल? त्यामुळे जगाला काय नियम आहे ते आपल्याकडे, ते पण आपण नेहमी लक्षात ठेवण्याकरता अनेक वेळा बोलतो की वैद्य सांगतो ते करावं किंवा वैद्य सांगतो ते खावं, पण वैद्य खातो ते आपण खाऊ नये. कारण वैद्य चांगला धडधाकट असेल हो, तो चांगल्या रोज पूर्णाच्या पोळ्या 5-5 खाऊ शकत असेल. आपल्याला डायबिटीज आहे, आपल्याला एक कपातीक चमचाभर साखर झेपत नाही, तो वैद्य हो तुम्ही खाता, वैद्य हो आमचं काय सूड काढता काय, आम्हाला साखर खाऊ नका म्हणतं. वैद्य म्हणून करता काय, तुमची तब्येतच तशी आहे, तुम्ही कसे खाणार? त्यामुळे तसं आहे की संत जो उपदेश करतात त्या उपदेशाचं पालन करावं, पण संत जसे वागतात तसं वागायला आपण जाऊ. कारण ते वागणं आपल्याकरता नाही आहे. ती त्यांनी आपल्याला दाखवलेली अनेक प्रकारांनी व्यवहाराच्या पातळीवरची अनुभवाची एक एक उदाहरणं आहे. एक एक उदाहरण ते दाखवतात. असं असेल तर कुठे जातं, तसं असेल तर काय अनुभव येतो. म्हणून त्यांनी सांगितलं की तो असा अनुभव घेत असतो, ऐसे आपुले पायवरी. हे कसं आहे म्हणाले, चाली जे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन ऐके. म्हणाले हा योगी कसा आहे, तर ह्या योग्याने व्यवहार करणं म्हणजे आपल्याच पायानी आपल्या पाठीवर चालणं. आपल्या पायानी पाय वरती घ्यायचे आणि पाठीवर चालायचं. म्हणाले हा असा पाठीवर चालेल, हे किती अवघड आहे किंवा हे घडेल, संभवनीय नाही आहे. चालायचं कुठे, पाठ केवढी, किती वेळा पुढे जाणार, किती वेळा मागे येणार, हातावरच उभा राहणार ना, हातावरच शरीर तोलणार. तोलताना पाठ तर अशी राहिली पाहिजे तर ते पाऊल टाकता येईल. पाठीमागून पाय पाठीवर ठेवणं आसनात शक्य आहे. पाठीवर आसनाच्या निमित्ताने पाय ठेवले पाठीवर, पण चालणं आणि पाठ अशी ठेवणं असं होत नाही. ती वळते, तिच्यावरती चालणं अवघड आहे. आणि म्हणून म्हणाले हाताने चालेल एक वेळ आणि चालता येईल. आणि त्यामुळे ते म्हणतात की चाली जे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी. हे जर तुला करता आलं नाही तर आन ऐके, तुला दुसरा मार्ग सांगतो, तू काही काळजी करू नकोस. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं अगदी जो सोपा मार्ग, जो गीतेनी थेटपर्यंत आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे
ऐक न हा मे न प्रणश्यती, माझ्या डोळ्याला दिसेन असं झालंय. तस्याहम न प्रणश्यामी, त्याला मी किंवा त्याच्या दृष्टीआड मी होत नाही. आणि न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती, आणि तोही माझ्यापासून दूर जात नाही. आता इथे कसं आहे, सर्व भूतस्थम आत्मानम सर्व भूतानी च आत्मनी म्हणाले. प्राणीमात सर्व भूत, त्या सर्वांच्या ठिकाणी तो काय बघतो, आत्म्याला पाहतो. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आत्म्याला पाहावं. सर्व भूतानीच आत्मनी, सर्व भूतांना सर्व जगाला कुठे पाहावं, आत्म्याच्या ठिकाणी पाहावं. म्हणजे सर्व प्राणीमात्रांना आत्म्याच्या ठिकाणी पाहावं आणि सर्व प्राणीमात्रांच्या मध्ये ईश्वराला पाहावं. दोन्ही म्हणजे ईश्वर प्राणीमात्रांच्या मध्ये भरून आहे हे पाहावं आणि प्राणीमात्र ईश्वरांच्या मध्ये भरून आहे हे पाहावं. हे दोन बाजूनी भूमिका आहे. बघण्याची भूमिका दोन बाजूनी. एक ईश्वर कुठे आहे, सर्व प्राण्यांच्या मध्ये भरून राहिलेला आहे. दुसरी बाजू काय आहे, सर्व प्राणी कुठे आहेत, ईश्वराच्या मध्ये भरून राहिले. कोणत्या पद्धतीने बघायला आम्हाला आवडेल त्या पद्धतीने बघावं. जर सर्व प्राण्यांच्या बरोबर व्यवहार करतो तर या प्रत्येक प्राण्यात ईश्वर आहे हे बघावं. आणि जेव्हा ईश्वराची उपासना करतो तेव्हा ईश्वरा तुझी उपासना काय, तर या सर्वात्मका ईश्वर. माऊलींनी म्हटलंय तसं की जर सर्वांच्या मध्ये असणारा जो ईश्वर आहे अशा त्या ईश्वराला माझं वंदन आहे. नाहीतर जे जे भेटे भूत तयामानी भगवंत. नाही तर दुसरी बाजू, व्यक्ती कुणीही भेटो ती का कोण आहे, भगवत स्वरूपच. मग भगवंत कसा आहे, तया सर्वात्मका ईश्वर आहे. सर्वांच्या अंतःकरणात असणाराच तू ईश्वर आहेस. तुला पाहतोय मी, पण तू तुझ्या ठिकाणी ह्या सर्वांना समाविष्ट करू नये. म्हणजे सगळे ज्याच्या ठिकाणी गोळा झालेले आहेत असा तू आहेस जो तू सर्वांच्या मध्ये भरून राहिले. 9व्या अध्यायामध्ये हाच विषय आपल्याला परोपरीने सांगितला आहे. आणि हे वारकरी संप्रदायाचं ब्रीद, मूलभूत स्वरूप, मूळचं तत्वज्ञान, याच्यावर संप्रदाय उभा आहे. हे म्हणून माऊलींनी त्याच्यावर खूप भर दिला, खूप प्रकारांनी समजावलं आहे आणि त्यांचं ब्रीदवाक्य करून टाकलंय. जे जे भेटे भूत तयामानी भगवंत, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. की वैष्णवाला काय हे एवढं लक्षात ठेवायचं वैष्णवानी आणि पुढे जायचं. तर आता ते म्हणतात की ईक्षते योगयुक्तात्मा, ईक्षते पाहतो, दृश्यते योगयुक्तात्मा, योगानी युक्त असलेला असा जो जीवयात्मा आहे, सर्वत्र समदर्शन, तो सगळ्या जगाकडे एकाच दृष्टीने पाहतो. सर्वांच्या ठिकाणी त्याला आसक्ती ममत्व नसतं, पण सर्वांच्या ठिकाणी ईश्वर भाव असतो. ही भूमिका कशाची आहे, ही भूमिका आपण अनेक वेळा विचारात घेतली आहे. पुन्हा पुन्हा भगवंत सांगतात, माऊली त्याचं स्पष्टीकरण करतात. ही भूमिका या सगळ्या सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना या भूमिकेतून पहिलंच उपनिषदाचं वाक्य. उपनिषदांनी सुद्धा पुढे पुष्कळ स्पष्टीकरणं दिली तरी उपनिषद पहिल्यांदा एकच गोष्ट सांग, ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा कस्य स्विद्दनम. ते म्हणतात ईश्वर जो आहे, हे जे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामध्ये ईशावास्यम आवासाला आलाय, राहायला आलाय, जानोशाला आलाय. लग्नामध्ये जसं मुलाकडे लग्न असेल तर जानोशाला जागा देतो, किंवा मुलांना मुलीच्या गावाला जायला लागलं तर ते जानोशाला जागा देतात. तो काही कायम राहायला गेलेला नसतो तिथे, ते लग्नकार्य होईपर्यंत राहतो, पुन्हा परत येतो. तसे हे विश्वब्रह्मांड जोपर्यंत कार्यकारी आहे तोपर्यंत जानोशाला ईश्वर आला. हे आता या ब्रह्मांडाचा नाश झाला तर ईश्वराला तो बेघर होत नाही. आता मी कोणत्या घरात जाऊन हे ब्रह्मांड जर संपलं त्याला काही फरक पडत नाही, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. यांना चालवण्याकरता त्यांच्याकडे राहतोय. आणि ह्याच्या पुढचं तत्वज्ञान काय 9व्या अध्यायातलं, हे 2 झाले की ईश्वराच्या ठिकाणी सगळं
जग समाविष्ट आहे, त्याच्या पोटात ईश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये राहिलेला आहे. ही या दोघांची एकमेकांशी असणारी संबंध किंवा त्यांचा एकमेकांचा अनुबंध. पण तो कसा आहे, लक्षात घ्यायचा विषय असा आहे की हे जरी असं सूत्र असलं तरी तो मात्र याच्यापेक्षा वेगळा आहे, तो अस्पर्श आहे. हे सगळं आम्ही सांगतोय. आणि म्हणून लक्षात ठेवण्याकरता परमात्मा किंवा परब्रह्म, अंतरात्मा आणि जीवात्मा या 3 संकल्पना कधीही विसरायच्या नाही. जीवात्मा कोणाला म्हणायचं, विसरायचं नाही. अंतरात्मा कोणाला म्हणायचं, विसरायचं नाही. आणि परब्रह्म कोणाला म्हणायचं, विसरायचं नाही. म्हणजे तत्वज्ञान समजणं, ज्ञानेश्वरी समजणं आपल्याला काही अवघड झालं. कारण काय, फक्त भाषा वेगळी आहे, त्याचं भाषांतर आहेच. त्यामुळे ते भाषांतर वाचलं की कळणारच आहे तिथे काय म्हटलंय. पण तत्वज्ञानाची जी भूमिका आहे ती आपल्या मनात एकदा स्वच्छ झाली ना की मग काही अवघड. जीवात्मा कोण, आम्ही, जो पुन्हा पुन्हा जन्माला येतो तो जीवात्मा. आम्हाला जन्माला घालतो आणि आमचं सगळं चालवतो तो कोण, अंतरात्मा. कारण तो या व्यापारात आहे ना. ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठति. आमच्या हृदयात येऊन राहिला आहे तो. म्हणून तो कार्यकारी आहे. तो हे बोलतोय कोण, अंतरात्मा. तो म्हणतो मी तुमच्यात भरून राहिलोय आणि तुम्ही सगळे माझ्यात भरून राहिलाय. कारण हा सगळा खेळ कोण करतोय, मी. कारण मला तो केला पाहिजे म्हणून अंतरात्मा करतो. आणि हा अंतरात्मा आणि जीवात्मा ह्यांच्या पलीकडे कोण आहे, परब्रह्म आहे. की ते परब्रह्म याच्यात कुठंच अडकलेलं. परब्रह्माच्या, आता मग अंतरात्मा आला कुठून, अडकलं नाही तर मग त्याचं उत्तर आम्हाला द्यायचं. म्हणून आम्ही काय म्हणतो, परमेश्वराच्या, परब्रह्माच्या अंशमात्राने त्याचा निग्लिजिबल का, अंशमात्र का, त्याचं कारण असं की त्याला आधी इन्फायनाईट केलाय, त्याला आधी अनंत केलाय. आणि अनंत ही संकल्पना जी आहे ती कशातच बांधली जा. त्याला मर्यादा अनंत म्हटल्यामुळे एक अंश त्याच्यातून बाहेर पडला म्हणून त्याला काहीच फरक पडत नाही. अनंतातून अनंत बाहेर पडलं म्हणून पुन्हा उपनिषदाचं पहिलं वचन काय, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णम उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सगळं पूर्णच आहे. म्हणजे ओम पूर्णमद पूर्णमिदम, हेही पूर्ण आहे, तेही पूर्ण आहे. पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णातून पूर्ण बाहेर आलं. पूर्णातून पूर्ण काढून टाकलं तरी पूर्ण शिल्लक उरतं. ही संकल्पना काय, इन्फायनाईट. परमात्मा जो आहे तो अनंत आहे. आता हे जे सगळं आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या की आपल्याला यातले कोणतेच श्लोक अवघड झाले. 9व्या अध्यायापर्यंत आपली मानसिकता तिथपर्यंत पक्की करायची की आपण जीवात्मा लक्षात ठेवायचा, अंतरात्मा लक्षात ठेवायचा, परमात्मा लक्षात ठेवायचा, त्या प्रत्येकाचं कार्य लक्षात ठेवायचं. आता ते म्हणतात सर्वत्र समदर्शना, त्यामुळे तो ह्या जगामध्ये समदर्शी आहे. योमां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. योमां पश्यति सर्वत्र, जो मला सर्व ठिकाणी पाहतो, सर्वं च मयि पश्यति, आणि सगळ्यांना माझ्या ठिकाणी पाहतो. म्हणून तस्याहं न प्रणश्यामि, त्यामुळे त्याच्याकरता मी कधीच दृष्टी अडवत नाही. आणि सच मे न प्रणश्यति, आणि तोही मला कधी दूर करत नाही. तोही कायम माझ्यात आहे, मीही कायम त्याच्यात आहे. तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही, आणि तैसेची माझा ठाई सकळ असे. अरे हे शब्दात तुला सांगतोय की तो माझ्या ठाई, मी त्याच्या ठाई, मी सर्वत्र, तो माझ्यात. अशी सगळी भूमिका कोण घेतो, जो ज्ञानी आहे, जो मला यथार्थपणे जाणतो, तो ह्या भूमिकेतून मला बघतो. अरे म्हणाले विचार कसला, सांगायची गोष्ट काहीतरी सांगायचं म्हणून मी सांगतो आहे, तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही. मी सर्वत्र भरून राहिलेलं आहे. ही थॉट प्रोसेस नाही, हा विचार नाही, ही वैचारिक भूमिका नाही, हे वास्तव आहे. ते म्हणतात हे वास्तव आहे, हे मला तुम्हाला सांगायचं. हा त्याचा विचार नाही आहे, हे त्याचा अनुभव आहे.
तो त्याच्या अनुभवाच्या कक्षेवर आम्ही जर बोलतच असतो, आपण जे अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत त्यातलं ते एक आहे, वाचारंभणम विकारो नामधेयम. बोलायला लागलो की शब्दाची मर्यादा आपल्याला तत्वज्ञानांच्या ठिकाणी मर्यादेत टाकते. कारण शब्द तत्वाचं पूर्ण वर्णन करू शकत नाही. म्हणून इथे काय करायला लागलं, त्याचा अनुभव काय शब्दातच येणार ना. म्हणून म्हणाले आता शब्द बोललो आम्ही शब्दात बोललो की अडचण काय आहे. कारण असं वाटतं हा यांचा विचार आहे, मग लगेच आपण म्हणतो तुम्ही आस्तिक आहे म्हणून असा विचार करता, आमचा नाही ह्या विचारांवर विश्वास, आम्हाला तुम्ही नास्तिक म्हणा की काही म्हणा. इथे परमात्मा सांगतायत, ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, अहो हा विचार नाही आहे, हे वास्तव आहे. आम्ही आपलं शब्दात सांगायचं म्हणून सांगितलंय, पण हे शब्द नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून तेवढ्यात असे येतं विचारू नाही, हा इथे विचार नाही आहे. आणि तैसेची माझा ठाई सकळ असे, अरे हे सगळं जग माझ्या ठिकाणी तसंच आहे जे इथे शब्दात सांगितलंय. हे ऐसेची संचले, हे असंच बनलंय. परस्परे मिसळले, हे असंच एकमेकात मिसळलेलं आहे. कोण कोणात मिसळलंय, हे जग म्हणजे जड आहे आणि परमात्मा म्हणजे काय, चेतन आहे. चेतन आणि जड हे दोन एकत्र मिसळलेलेच आहेत. असंच आहे, जगच असं आहे. बुद्धी घे पे तुले हो गावेगा, पण बुद्धीला हे ग्रहण करता आलं पाहिजे. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी बुद्धीनी समन्वयाने ग्रहण केल्या पाहिजेत. एरवी तरी अर्जुना जो एकवटली या भावना, सर्वभूती अभिन्ना माते भजे. आता एरवी तरी तुला काय सांगू म्हणाले अर्जुना, ज्याच्या भावना किंवा जो भावानी माझ्याशी एकवटलेला आहे तो सर्वभूती अभिन्ना माते भजे. त्याच्या ठिकाणी सर्व जगाकडे पाहताना तो माझ्यापासून तो अभिन्न आहे, म्हणजे माझ्यापासून हे जग वेगळं नाही याच भावनेने बसतो. जो माझ्याशी एकरूप झाला आहे तो जगालाही माझ्याशी एकरूप झाला आहे असंच पाहतो. का पाहतो, कारण असं नाही त्याला वाटत की मी एकटाच परमात्मेशी अद्वैत भावाने एकरूप झालो. अहो या जगातला एक जीव मी, तो जर मी परमात्मेशी अद्वैत भावाने एकरूप होऊ शकत असेल तर हे उरलेलं जग का नाही होणार. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे सगळं जग त्याच्याच जवळ आहे. जसं मी आहे तसं ते आहे, जसा मी त्याच्याशी अभिन्न भावाने एकरूप आहे तसंच. म्हणून ते सांगतात की एरवी तरी अर्जुना जो एकवटली या भावना, सर्वाभूती अभिन्ना माते भजे. सगळ्यांच्या ठिकाणी तो मला अभिन्न भावाने भसतो. भूतांचेनी अनेकपणे, अनेक नोहे अंतःकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जे. त्यामुळे भूताचेनी अनेकपणे, सगळे जीव नामरूपात्मक वेगळे वेगळे आहेत. अनेक नोहे अंतःकरणे, पण त्याच्या मनामध्ये हे नामरूपात्मक भिन्न भिन्न असणारं जग वेगळं आहे असं वाटत नाही. केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्व, जाणे जाणतो ज्ञान, त्याला केवळ मीच आहे आणि हे सगळं जग मीच भरलेलं आहे याचीच त्याला जाणीव असते. मग तो एक हा मिया बोलता दिसे वाया, एरवी न बोलीजे तरी धनंजया तो मीची आहे. मग आता मी काय बोलतो आहे, जे वर सांगितलं ना, म्हणाले तुम्हाला तस्याहम न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यती. आणि म्हणाले मी तुम्हाला काय सांगितलं की तो मला सोडून कुठे दुसरीकडे नसतो, मी त्याला सोडून कुठे दुसरीकडे नसतो. ही भाषा झाली, तो काय मी काय, हे आपलं मी बोलतोय. काय बोलतोय, मग तो एक हा मिया, तो माझ्याशी एकरूप झालतो आणि मी, आम्ही दोघे एक आहोत असं मी बोललो. बोलता दिसत असे वाया, हे बोलणं फुकट आहे. कारण का, एरवी न बोली जे तरी धनंजया तो मीची आहे. बोललं नाही काहीतरी तुला सांगतो अर्जुना की तू आणि मी एकच आहोत, बोलायला कशाला पाहिजे. जसं आपण म्हणतो आपल्या घरात आपल्या ज्या मुलांवर जीव आहे किंवा ज्यांना आपल्या जवळची एखादी वस्तू दिल्याशिवाय आपल्याला राहत नाही, आपण काही लोकांना सांगून घरी जात नाही, आता मला ही वस्तू मिळाली आहे ना, मी घरी गेले की माझ्या मुलाला देणार नाही, मी मुलाला मुलीला वाटून देणार, काही गरजच नाही आहे. माहीतच आहे की जो आपल्या अंतःकरणात आहे हे त्याच्याकरताच आहे. हे जसं व्यवहारात आपण बोलतो की हे सगळं माझं कुठे आहे, मी कोणाला देणार आहे, माझं प्रेम कोणाला जाईल, माझा खरेच आशीर्वाद कोणाला जातील, तर माणूस म्हणतो बोलायला कशाला पाहिजे,
मुलं म्हणतात किंवा बाहेरची माणसं म्हणतात, अहो तुमचा आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद कशाला पाहिजे? ज्याच्या अंतःकरणातून आशीर्वाद द्यायचा आहे त्याला बोलायलाच लागत नाही. त्याचा आशीर्वाद पोचलेलाच आहे, त्यांनी दिलेलाच आहे. तसं भगवंत म्हणतो की अरे ही बोलायची काय गरज आहे, तो मी एक आहे, आहेच तो. व्यवहारामध्ये सुद्धा आपण म्हणतो माणसं भेटो की न भेटो, मुलगा परदेशात जन्म काढतो, पण आईवडील मुलगा परदेशात आहे म्हणून आपली प्रॉपर्टी मी दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकतो असा पहिला विचार करत नाही. तो म्हणतो तुम्ही या, तुमचंच आहे सगळं, तुम्ही केव्हाही या आणि घ्या, वापरा, त्याचा उपयोग करा. त्यांनी जर तिकडून 150 आणा असला, त्यांनी जर सांगितलं नाही आम्हाला काही गरज नाही, आम्ही हिंदुस्थानात परत येणार, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं काय करायचं ते करा. मग म्हणतील ठीक आहे, मग आता काय करायचं बघू. पण उपजत हे माझं आहे. ते जे अंतःकरणामधला जो भाव आहे मनुष्याचा, ज्याचा ज्या ठिकाणी आहे, तो जसा व्यवहारात सांगावा लागत नाही, तो अंतरंगातून उत्पन्न होतो. तसं भगवंत म्हणतो मला शब्दात मांडावं लागत नाही, मी शब्दात काही मांडत नाही, आम्ही एकच आहोत. जैसा उदकाचेनी आयुष्य रसू, का गगनाचेनी माने अवकाशू, तैसा माझेनी रूपे रूपसू पुरुषतोगा. ज्याप्रमाणे जिथे पाणी पडलं आहे, शिंपलं आहे, तिथे आपोआपच रस म्हणजे ओलावा आहे. किंवा गगनाचेनी माने अवकाशू, जिथपर्यंत आकाश दिसतं आहे तिथपर्यंत पोकळी अवकाश आहेच. अवकाशाशिवाय आकाश म्हणणार कसं? त्या आकाश शब्दालाच अर्थ येणार नाही. तसं माझे निरूपे रूप असू, माझ्या रूपानेच त्याचं रूप प्रकट होतं आहे. पुरुषू तोगा, तो जो पुरुष आहे तो माझ्या रूपापेक्षा वेगळा नाही, तो माझंच स्वरूप आहे.